संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. मित्रांनो, आता 20 तारीख आहे आणि आज जी मुदत दिलेली होती राज्य सरकारने ती मुदत आज संपणार आहे. त्यामुळं आज पुन्हा एकदा मुदतवाढ मिळते की आज मुदतवाढ संपून पुढील जी प्रक्रिया आहे शिक्षक भरतीची ही सुरू राहते हे पाहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, मुदतवाढ दोन गट या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे मुदतवाढ ज्यांना हवी आहे असे आणि ज्यांना मुदतवाढ नको आहे असे. ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांना असं वाटतं की आता मुदतवाढ न देता भरती प्रक्रिया राबवावी आणि ज्यांना मध्यम मार्क आहेत, कमी मार्क आहेत त्यांना असं वाटतं की मुदतवाढ देऊन आणखीन जर काही जागा येत असतील तर ती मुदतवाढ आणखीन एक 10-15 दिवसाची द्यावी. मागच्या 10-15 दिवसामध्ये जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी 4-5 हजार जागाची वाढ निश्चितपणे झालेली आहे. आता सातारा जिल्हा परिषदनं 315 जागा त्या ठिकाणी अपलोड केल्यात. यवतमाळनं एक जवळपास 701 जागा त्यामध्ये आहे. म्हणजे हे आत्ता मागच्या रिसेंटली 10-15 दिवसामध्ये ह्या जागा अपलोड झालेल्या ज्यावेळेस मुदतवाढ मिळालेली होती. आता या व्हिडिओच्या माध्यमातून 2-3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो मुद्दा आहे की मुदतवाढच्या संदर्भातला काही अधिकार म्हणतात की काही तांत्रिक अडचणी आहेत. मुदतवाढ देण्यासंदर्भात ते पॉझिटिव्ह आहेत, पण काही त्या ठिकाणी असं ठरतं की मुदतवाढ यापुढे देऊ नये. त्यामुळं आज संध्याकाळपर्यंत कळेल की मुदतवाढ मिळेल की मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं या निर्णयाबद्दल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पण याच्यानंतरही आणखीन काही विषय आहेत, ते म्हणजे 55-60च्या संदर्भातला विषय. 55-60चा निर्णय आल्यानंतर जवळपास 110 ते 15 दिवस होऊन गेलेत. म्हणजे 90 दिवसामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं असताना राज्य सरकार अजूनही 55-60च्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय अजून घेऊ शकलेला नाही आहे. त्यामुळं या निर्णयावरती लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयामध्ये अनेक अभियोग्यताधारक त्या ठिकाणी जात आहेत. आता उद्या परवा त्या ठिकाणी जातील. त्यांच्याकडनं काय माहिती असेल किंवा काय निर्णय होईल ते राज्य सरकार त्या ठिकाणी लवकरच ठरवेल. परंतु 55-60च्या संदर्भामध्ये जर 2-4 दिवसामध्ये सरकारने यावरती काही निर्णय घेतला नाही तर सरकारवरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करण्याच्या संदर्भामध्ये अनेक अभियोग्यताधारक पुन्हा एकदा त्यांची सहमती झालेली आहे आणि कदाचित एक 2-4-5 दिवसामध्ये जर निर्णय नाही झाला तर पुढच्या आठवड्यापर्यंत हे परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल करण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. त्यामुळं आता 55-60च्या संदर्भात या भरतीमध्ये तर लागू झाला, पण पुढच्या भरतीमध्ये लागू होईल का हा प्रश्न अनेक अभियोग्यताधारकांना त्या ठिकाणी पडतो. तर एक निश्चितपणे आहे की या भरतीमध्ये जरी लागू झालेला असला तरी पुढच्या भरतीमध्ये हा निर्णय लागू शकणार नाही. कारण राज्य सरकारनं याबाबत कुठलंही धोरण अद्यापपर्यंत घेतलेलं नाही आणि भरती प्रक्रियेची आत्ता जर आपण बघितली तर ही प्रोसेस सुरू झालेली आहे. या धर्तीवरती राज्य सरकारला कुठलाही निर्णय त्यामध्ये घेता येणार नाही. घेतला तरी तो आता या भरतीमध्ये लागू होणार नाही. त्यामुळं 55-60मध्ये पुढील भरतीमध्ये तो निर्णय आता लागणार नाही हे तेवढंच त्या ठिकाणी खरं आहे. आता 55-60च्या संदर्भामध्ये त्या 2-3 दिवसात राज्य सरकारकडनं काय असेल ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी लवकरच कळेल. पण या ठिकाणीसुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर यावरती तुम्हाला काय वाटते ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. त्या ठिकाणी तिसरा विषय आहे की शिक्षक भरतीच्या जी याचिका दाखल आहे त्या याचिका संदर्भामधला. तर मित्रांनो, याचिकेमध्ये आपण अद्यापही पाहिलं की तारीख त्या ठिकाणी मिळालेली नाही आहे. अजून तारीख कोर्टाची त्या ठिकाणी दिल्या गेली नाही आहे. त्यामुळं शिक्षण सेवक रद्दची जी याचिका आहे त्यामध्ये अनेकांना अपेक्षा होती की लवकरच यामध्ये काहीतरी होऊ शकतं, परंतु अद्यापही तारकावर तारखा मिळत असल्यामुळं शिक्षण सेवक याचिकेसंदर्भामध्ये आता काही याच्यामधून मिळेल सध्या तरी असं वाटत नाही. कारण तारकावर तारखा गव्हर्नमेंट द्यायला लागले आणि गेल्या 7-8 महिन्यापासून आपण बघतो की फक्त तारखा आपल्याला मिळत आहे. त्यामुळं यासाठी सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले, राज्य सरकारवर दबाव आणला तर काय होऊ शकतं. परंतु आपले अभियोग्यताधारक कुठलाही निर्णय घेण्याच्या तयारीत नाहीत किंवा कुठलाही त्या ठिकाणचं एकत्र येऊन काय करावं या संदर्भामध्ये सुद्धा एकत्रित येत नाहीत. त्यामुळं अजूनही शिक्षण सेवकाचा प्रश्न हा त्या ठिकाणी निश्चितपणे प्रलंबित आहे.
आता भरती प्रक्रियेमध्ये जर आपण जागा बघितल्या तर साधारणतः जागा वाढल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. जर मुदतवाढ मिळाली तर कदाचित अजून जागा त्या ठिकाणी वाढू शकतं. यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे की संच मान्यतेचा 9-10च्या संदर्भात 10-11च्या संदर्भातल्या 9वी 10वी 11वी 11वी 12वीच्या संदर्भातल्या संच मान्यतेमध्ये काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. जे संच मान्यतेचं धोरण राबवलं आहे यामध्ये अनेक शिक्षण सेवक हे अतिरिक्त ठरत आहेत. त्यामुळे आता ते सुद्धा भरती प्रक्रियेमध्ये किती जागा येतात हे आपल्याला आत्ता सांगणं त्या ठिकाणी उचित ठरणार नाही. त्यामुळे याचीसुद्धा माहिती मी घेऊन त्या ठिकाणी सांगेल. परंतु 11-12च्या संदर्भातल्या ज्या जागा आहेत त्या निश्चितपणे यावर्षी कमी येण्याची शक्यता आहे. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं की अनेक ठिकाणी शिक्षण सेवकसुद्धा अतिरिक्त संस्थेवरती ठरत आहेत त्या संच मान्यतेच्या धोरणानुसार. परंतु या संदर्भातली महत्त्वाची अपडेट जी काही असेल ती लवकरच घेऊन मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगेन. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यामधल्या कुठल्या मुद्द्यावरती तुम्हाला माहिती हवी असल्यास किंवा काही तुमचं म्हणणं असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद.